थकलीस ना तू, आता बस झाला अभ्यास. अगं ऐक जरा माझा ना, हे बघ ना प्लीज. हे काय आहे? फोटो केव्हाचे दाखवते तुला. आत्या आत्या माझं चॅप्टर कंप्लीट होऊ दे, आपण नंतर बोलूया. नंतर वगैरे नाही. रोज एक एक दिवस निघून जातो अशाने नाही. तू बघ आधी, बघ ना ग. अगं बघ, कुणीतरी पसंत पडेल याच्यातला, बघ ना. दाखव. आत्या अगं ह्याचं नाक बघितलंस का तू? नकटाय हा मुलगा. एशी असा नकटा मुलगा नकोय मला. हा छान आहे ना, याचं नाक बघ किती छान आहे. मस्त आहे ग. नाक डोळे सगळं छान आहे. अगं पण त्याचे केस बघ आत्या. अगं आत्ताच पळून चाललेत केस त्याचे. आणि कपाळ बघ, वा काय विशाल कपाळ आहे. अगं विशाल कपाळ आहे बुद्धिमत्तेचं लक्षण असतं गधडे. अगं पण एवढा बुद्धिमान नवरा नकोय मला. काय ग? अंकल आहे आत्या, बघ. सॉरी, एकही पसंत नाही पडला. एकही नाही. कर्म माझं. गौरी किती वाजले? चला चला झोपायला चला. हो झालंच, एवढं आवरते आणि मग जाते झोपायला. तसंही आशिष येईलच नाही इतक्यात. आशिष येईल म्हणजे? तो कामावर गेलेला नाहीये? नाही, पार्टीला गेलाय बहुतेक मित्रांबरोबर. म्हणजे तसं सांगितलं नव्हतं त्यांनी मला, पण तरी फोनवर बोलत होता त्यावरून मला असं वाटलं. ठीक आहे ठीक आहे, चल तू झोपायला नाही. मी पाहतो काय ते. गुड नाईट. गुड नाईट बाबा. आलाच आशिष. हा या चिरंजीव, पार्ट्या जोरात चालल्यात तुमच्या. हो म्हणजे अरे निरंजनच्या पार्टीला गेला होतास ना, त्याच्या आत्याकडे. हो म्हणजे आम्ही सगळे मित्र जमलो होतो त्याच्याकडे. बर्थडे होता. त्याच्या आत्याने मस्त केक वगैरे केला होता. काय रे आशिष, तूच म्हणाला होतास ना निरंजनला बरं नाहीये म्हणून? अगं हो, म्हणून तर घरी जमलो ना, नाही तर हॉटेलमध्ये नसतो का गेलो. जेवण झालंय का? अगदी भरपूर. पोट मस्त तुडुंब भरलंय. बर मी झोपायला जातो. गुड नाईट. आशिष तू दारू प्यायलेस? दारू? नाही, एक ग्लास बियर प्यालोय फक्त. तू बियर प्यायलेस? हो बाबा, हल्ली नॉर्मली पार्टीज मध्ये ड्रिंक्स असतातच. आणि एक ग्लास बियर प्यायल्याने मी काय दारुडा होत नाही. रिलॅक्स. आणि आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. ओके. आशिष,
सागर बाबा असे काय उभे एकटेच? नाही काय नाही. तुम्हाला खोटं बोलता येत नाही? अरे नाही रे, ते मुक्ताच्या लग्नाचं बघतायत ना गोवर्धन काका, त्याचाच विचार करत होतो. त्यात काय विचार करण्यासारखं? कुठलेही वडील स्वतःच्या पोरीच्या लग्नाचा विचार करणार. हा आता मुक्ताताई राकेश बाबा लग्न करतायत म्हणल्यावर तुम्हाला पण लग्न करावंसं वाटत असेल तर सांगा. आत्ता बोलतो लगेच बरं. नाही नाही अरे तसं काही नाहीये. मग कसं आहे ते तरी सांगा. जीवा प्लीज मला डिस्टर्ब करू नको, जा तू. सागर बाबा मला कळलं बरं का. नाही जगाशी खरं वागू नये हे जरी खरं असलं तरी स्वतःशी कधी खोटं बोलू नये माणसानं. बाबा एक सांगू का? हा बोल ना. तुम्ही रागावू नका. नाही बोल ना. मला असं वाटतंय की तुम्ही आशिषच्या बाबतीत जरा ओव्हर रिॲक्ट होताय. म्हणजे तुम्ही जर त्याच्या बाजूने सुद्धा थोडासा विचार केला तर. ओव्हर रिॲक्ट होतोय म्हणजे नेमकं काय करतोय मी? म्हणजे आशिष जेव्हा सिगरेट ओढतो हे तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही त्याला सिगरेटच्या संदर्भात बोललात. आणि काल तो पार्टीतनं आला बियर घेऊन तर तुम्ही लगेच त्याला दारू पिणारा ठरवलात. नाही तो व्यसनाच्या आहारी गेलाय असं मी म्हणालो नाही. ही व्यसनाची सुरुवात आहे. तो व्यसनी होण्याचा धोका आहे हे मी त्याला दाखवून देईल. पण बाबा एखाद दिवशी बियर घेणं म्हणजे व्यसन नाही होत. आणि जमाना सुद्धा आता बदललाय बाबा आणि नियमही बदललेत. याचा विचार का नाही करत तुम्ही? हे बघ समाज कितीही परमिसिव्ह झाला तरी समाजाचे काही नीती नियम आहेत ते मी नाही बदलू शकत. आणि म्हणून आपल्या मुलाला काय चांगलं आणि काय वाईट हे मी सांगायचंच नाही. नाही बाबा तसं नाहीये. म्हणजे तुम्ही अशा रीतीने तुमची बाजू मांडताना की ती मला पूर्णपणे पटते. पण त्याचबरोबर असं सुद्धा वाटतं की आशिष आता कमवता मुलगा झालाय. त्याला त्याची जबाबदारी कळेल ना. तुम्ही जर त्याला प्रत्येक वेळेस असं अडवलं आणि तो बेजबाबदारच आहे असं म्हणालात तर कदाचित तो भडकेल आणि हाताबाहेर जाईल. एक मिनिट. कोणतेही व्यसन हे नेहमी वाईटच असतं. मग ती पहिली सिगरेट असो किंवा पहिला बिअरचा ग्लास असो, ही पहिली पायरी आहे. आणि त्या पायरीवर जर माझा मुलगा उभा असेल तर पुढे जाऊ नकोस हे सांगणं माझं कर्तव्य आहे. ह्या तुमच्या मॉडर्न जमान्यात मी फिट होवो किंवा न होवो आय डोंट केअर. नाही नाही पैसे तुम्हाला हवे तेव्हा मिळतील. तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी तुला आधीही सांगितलंय पैशाची काळजी मला अजिबात नाही. ते काय मीही खर्च करेन. माझं काम एकच, तुला टॉपची मॉडेल बनवणं हे मी माझं कर्तव्य समजते. आणि एकदा का तू टॉपची मॉडेल झालीस की मला सुद्धा डेट्स मिळवण्यासाठी ताटकळत ठेवणार आहेस हे मला माहिती आहे. नाही नाही काहीतरीच काय सुप्रियाजी, तुम्ही माझ्यासाठी एवढं काय केलंय मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. आणि मी बरी विसरून देईन. विसरलीस तर कान पकडून आठवण करून देईन की टीटी कडून डेट मिळवण्यासाठी मी काय काय आणि किती प्रयत्न केलेत ते.
बरं आहे बघ, ते सगळं जाऊ दे. टीटीनी या येत्या 4-5 दिवसातली एक कुठची डेट फिक्स करायला सांगितली आणि ही डेट आपल्याला वाया घालून चालणार नाही, कारण त्यानंतर किमान 6-8 महिने तरी टीटी आपल्याला भेटणार नाही. नाही नाही सुप्रियाजी, यावेळेस आपण नक्की फोटो सेशन करूया. माझ्याही मनात तेच आहे, पण तू मात्र तुझ्याकडून सगळी तयारी ठेव. मी तयारी करतेच आहे. येत्या 2-3 दिवसात आपण फोटो सेशन आटपून टाकू, ठीक आहे? ओके, थँक्यू सो मच सुप्रियाजी. विनी, आपलं काय ठरलं होतं? हे थँक्स वगैरे टीटीचं फोटोशूट झाल्यानंतर. चल बाय. ओके बाय. टेक केअर. गुड, व्हेरी गुड. काय मुक्ताबाई, सगळे मुलं नापास केले म्हणे तू? पप्पा, तुम्ही ते सगळे फोटो परत एकदा बघा आणि मग मला सांगा, त्यातला एक तरी मुलगा तुम्हाला आवडतोय का? काय, शेवटी मी बाप आहे, त्यामुळे माझं मन नेहमी बायस असतं. माझ्या या राजकारणासाठी कुठलाही मुलगा मला कमीच वाटतो ना, पण तुझं जसं होता कामा नये ना. नाही होणार पप्पा, तुम्ही नका काळजी करू. आणि हे बघा, मी काय स्वतःला खूप ग्रेट किंवा सुंदर नाही समजत, पण होणारा नवरा म्हणून काही किमान अपेक्षा असतात की नाही, त्या तरी पूर्ण व्हायला नको. मला तरी त्याच्यातले 2-3 मुलगे चांगले वाटले बरं का. झालं, हा बघा, त्रिकोणाचा तिसरा कोण. आपल्या तिघांच्या 3 तारा. नवरा मुलगा शोधायचा कसा? मग ते मला एक सांग, तू स्वतःसाठी काही बघून ठेवलेलं नाहीस ना? नाही, पक्का सांग, तू पसंत केलास का एखादा मुलगा? नाही तर आम्ही आपल्याकडे शोधत बसायचो आणि तू लग्न ठरवून बसली असायचीस. हो ग बाई, सध्या ऑफिसात वगैरे जायला लागलेस, बाहेर फिरायला लागलेस, कुणी मनात भरलाय का? नाही तर तुझ्या मनात कुणीतरी भरलेला असायचा आणि आमची आपली शोधाशोध दोघी सुरू बलतीकडे. माझ्या मनात भरलेला आवडलेला असा मुलगा कोणी नाही. आत्या, मी अजूनही म्हणते, हे फोटो माहिती गोळा करणं हा सगळा नवरा शोधण्याचा खटाटोप आत्ताच करायला हवा का? नाही, हे बघ, आता या टॉपिकवर डिस्कशन नाही. आम्ही वर संशोधनाचं काम चालू केलेलं आहे, ते यापुढे थांबणार नाही. तुझ्यासाठी आम्ही छानसा नवरा शोधणार आणि मगच निश्वास टाकणार. मला एक नक्की सांग, मुलगा बघितलास का तू? नुसती मान आलो नको, शोधली. मोठ्याने बोल. नाही, आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही तुझ्यासाठी, म्हणजे आमच्या राजकन्येसाठी सुंदर काळा कभिन्न 2 दात पडले आणि असा चकणा नवरा शोधू. आशिष, खरं सांग, काल पार्टीत मी छान दिसत होते ना? तुला विचार करावा लागतोय? नाही, विचार नाही ग, जस्ट आठवून बघत होतो. नाही, पण बरोबर आहे, तूच सगळ्यात छान दिसत. प्लीज प्लीज, ओढून ताडून बोलायची काही गरज नाही. आवडली असेल कोणी तर कर लग्न. नाही, लग्न तुझ्याशीच, पट्टर आणि तूच. आता बाकी सगळ्या ह्या आपल्या अशाच. आशिष, मी असताना जर इथे तिथे पाहिलंस ना तर याद राख. ओके, तू असताना मी नाही दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघणार. आशिष, अगं मजा करतोय का प्रीती? जस्ट किडिंग. नाही, पण कधी कधी वाटतं असं एकमेकांची चेष्टा करत, मजा करत जे छान हसत आयुष्य चाललंय ना, तसंच चालू राहावं. म्हणजे आपल्या दोघांच्या वडिलांचे दिवसेंदिवस बिघडणारे संबंध बघितले की आपलं काय ठरलंय? जो होगा सो देखा जाएगा. प्रीती, मम्मा आली. बाय. ए प्रीती, काय ग? माझी पर्स पाहिलीस का? कोणती? अगं माझी पांढरी पर्स पाहिलीस का? आणते, थांब. अशी काय ही? बस, ते मासिक देऊन जा ना जरा. मा, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला. काय नाही,
राकेश आणि ज्योतीच्या लग्नाची तारीख नक्की करावी असं आम्ही म्हणतोय. पण मुलांचं काय म्हणणं आहे? त्यांना काय लग्न आत्ता झालं तरी चालणार आहे किंवा काही दिवसांनी झालं तरीही चालणार आहे. मग एवढी घाई करायचं काय कारण आहे? नाही तसं नाही मा. आणि लग्न झालं तरी त्याची जबाबदारी राकेशवरती पडेल अशातला काही भाग नाहीये. म्हणजे सुदैवाने त्याच्याकडे घर आहे, घर चालवायला माणसं आहेत आणि मौज मजा करायला पैसाही आहे. पण मला वाटतं की एकदा लग्न झालं की राकेशचं मन थोडंसं स्थिर होईल. म्हणजे परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं का इकडेच थांबून कंपनीमध्ये काम करायचं ह्याचा निर्णय तो घेऊ शकेल असं मला वाटतं. पण ज्योती, त्यांचं म्हणणं काय आहे? लग्नाचा निर्णय मुलांनी आपल्यावरतीच सोपवलेला आहे. मुलांची संमती आहे, त्यांच्या आई वडिलांची आहे. मग प्रश्नच कुठे येतो? लवकरात लवकर मुहूर्त पहा आणि लग्नाची तारीख ठरवा. ताई आत्या जाते ग. अगं जाते म्हणू नये ग, येते म्हणावं नेहमी. अगं घाईत होते ना, सॉरी. सॉरी म्हटलं की सगळ्या चुकांना माफी असते नाही. बरं हा टिफिन देते, त्याच्यात ओल्या खोबऱ्याच्या वड्या केल्या आहेत तुझ्या आवडीच्या. आठवणीने खा, विसरून चालली होतीस. सॉरी ग. पुन्हा सॉरी. बरं संध्याकाळी लवकर आपल्याला अण्णांकडे जायचं, लक्षात आहे ना? हो य. मी बघते. हॅलो. हॅलो मुक्ता, सागर बोलतोय. बोल सागर. अरे बोल ना. हा बोलतोय. ऍक्च्युली तुला एक सांगायचं होतं मला. सांग. नाही म्हणजे आता विसरलो मी काय सांगायचं होतं ते. ठीक आहे, लक्षात आलं की परत फोन कर. एक मिनिट थांब ना जरा. आता मी जरा घाईत आहे. ऑफिसला जायचंय तुला? सागर तू असं कर ना, संध्याकाळी घरी ये, मस्त गप्पा मारू. ओके बाय. ताई आत्या जाते ग. रट्टा मारू का आता? सॉरी येते. बाय मुक्ता.